मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी धडा तिसरा आपण सारे खेळू. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोझी एकटीच बसून खेळ बघत होती. रोझीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोझीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोझीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. रोझी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोझीकडे आले. रोझीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली. पिल्लाला पाहिले. त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोझी म्हणाली. रोझी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिलाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोझीच्या घरातून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोझीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोझीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोझी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोझीला आनंद झाला. बरं झालं रोझी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली.